पहिल्यांदा सर्वांचं सरस स्वागत करतो आणि बोलताना खरं तर माझ्यासारख्याकडे यांच्यासाठी बोलण्यासारखे शब्द नाहीयेत, कारण जो खालच्या थरातला एखादा शब्द जर मी वापरला, एकदम घाणातला घाण खराब शब्द जर वापरला तर शब्दाला सुद्धा लाज वाटेल अशा या लोकांचं कर्तृत्व आहे. म्हणून त्या शब्द सुद्धा न वापरता या लोकांनी ज्यांनी या दूध भेसळीतून म्हणा, अन्न भेसळीतून म्हणा, जे पैसे कमवून ज्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत, मी तर म्हणेल त्यांचा कुठलाही नैतिक अधिकार नाही या निवडणुकांमधून निवडून आलेल्या लोकांचा. यांनी स्वतःच्या मनातून थोडी तरी नैतिकता शिल्लक राहिली असेल, राजीनामा द्यावा आणि ज्यांनी याच्यामध्ये सहभागी झाले यांनी उत्तम मोठमोठ्या शिक्षा होणार आहे. ताई तुम्ही मगाशी म्हणालात की यांना शिक्षा झाली पाहिजे, पण शिक्षा हे होणारच आहेत, कारण महाराष्ट्र सारख्या जनतेला एक निर्भीड असा एक अधिकारी मिळाला आहे ज्याचं नाव आहे तुकारामजी मुंडे साहेब. खरं तर त्यांना सलाम करावा तेवढं छोटा आहे. म्हणून आपण सर्वजणांनी एक ठाम निर्धार करू, सर्वजण एकत्र राहू, एकत्र लढा देऊ आणि या लोकांना शिक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा लढा असाच अविरत चालू ठेवू, असाच माझ्या वतीने थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी पूर्व भागात आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.